राज्यातील अनेक भाग उष्णतेच्या झळांनी होरपळत असताना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मात्र थेट काश्मीरची अनुभूती देत आहे. दाट धुक्यांची चादर, थंडगार वारे आणि निसर्गाचं मनमोहक रूप यामुळे पर्यटक अक्षरशः भारावून गेले आहेत. महाबळेश्वरमधील डोंगरदऱ्या, वेना लेक आणि मुख्य बाजारपेठ दाट धुक्यात हरून गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सकाळ आणि सायंकाळच्या वेळी धुक्यांची धुलई संपूर्ण शहराला वेढून टाकत असून ऐन उन्हाळ्यातही थंडीची अनुभूती पर्यटकांना मिळत आहे. राज्यात तापमानाचा पारा चढत असताना महाबळेश्वरमध्ये मात्र वातावरणाने अचानक कात टाकली आहे. निसर्गाच्या या अनोख्या आविष्काराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत असून वेना लेक परिसरात नौकाविहाराचा आनंद घेताना आणि धुक्यात हरवलेल्या निसर्ग सौंदर्याचे छायाचित्र टिपताना पर्यटक दिसून येत आहेत. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरने पुन्हा एकदा आपल्या मोहक रूपाने पर्यटकांना भुरळ घातली असून धुक्यांच्या या नयनरम्य वातावरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.